माझ्या उच्च रक्तदाबामुळे मला स्ट्रोक आला असेल असे मला वाटते, जरी माझ्याकडे तो नव्हता. माझ्याकडे नियमित तपासणी नव्हती. उदा. हे धोकादायक पातळीवर आहे असे सांगण्यासाठी जर मी ते चालू ठेवले असते तर कदाचित मी स्ट्रोक टाळू शकलो असतो. कारण मी तपासण्या केल्या आहेत आणि मला माहीत होते की माझा रक्तदाब जास्त आहे, परंतु गोळ्या घेण्याइतका वाईट नाही. माझ्याकडे असलेल्या जोखमीचे घटक म्हणजे उच्च रक्तदाब आणि कौटुंबिक इतिहास. आता मला माहीत आहे की कारण मी माझ्याकडे असलेल्या जोखमीचे घटक म्हणजे उच्च रक्तदाब आणि कौटुंबिक इतिहास. उदा. पण माझ्या पालकांपैकी एकाचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला, त्यामुळे मला माहीत होते की ते. आता मला माहीत आहे की ते माझ्यासाठी स्ट्रोक होण्याचा उच्च जोखमीचा घटक होते. खरं तर मला माहीत नव्हते की मी कोणत्याही स्ट्रोकला सामोरे जाईन. उदा. कारण मी त्यावेळी तरुण होतो. उदा. वयाच्या 48व्या वर्षी आणि मी आठवड्यातून 2दा बॅडमिंटन खेळायचो आणि मी सर्व बागकाम करायचो आणि मी सुट्ट्यांमध्ये इतर शहरांमध्ये गाडी चालवायचो आणि मला वाटायचं की मी पूर्णपणे निरोगी आहे. म्हणून मला कधीच वाटले नाही की मला स्ट्रोक येईल. पण त्यानंतरच. उदा. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मग मला सांगण्यात आले की माझा अनियमित हृदयाचा ठोका होता आणि यामुळे. उदा. रक्ताचा गुठळा आणि मग. उदा. माझ्या रक्तवाहिनीत गुठळा झाला, माझ्या मेंदूच्या वाहिनीत आणि स्ट्रोक झाला. ओह. माझ्याकडे. उदा. जे त्यांना म्हणतात ते म्हणजे एक लहान स्ट्रोकचा अनुभव आहे, ते त्याला टिया म्हणतात. आणि हेच मी दुर्लक्षित केले, कारण खरं तर हे तेव्हा माझ्यासाठी एक लक्षण किंवा इशारा होता. पण हे माझ्यासाठी खूप उशीर झाला कारण मी फक्त स्ट्रोक झाल्यानंतरच ते ओळखले. मला खरोखर विश्वास आहे की ते माझे आहार होते. तो एक गरीब आहार होता. मी माझ्या सर्व स्वयंपाकात लोणी वापरले. उदा. बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ. फक्त तेच नाही. उदा. माझा स्ट्रोक येण्यापूर्वी मी फारच क्वचित डॉक्टरांकडे जात असे आणि आरोग्य तपासणी करत असे. माझा स्ट्रोक झाल्यानंतरच डॉक्टरांनी मला सांगितले की माझा रक्तदाब जास्त आहे. ओह. मला वाटते की मला स्ट्रोक आला कारण माझा रक्तदाब थोडासा जास्त होता आणि तो नियंत्रित किंवा निरीक्षण केला गेला नाही. मी त्यावेळी औषधोपचारावर नव्हतो. उदा. कदाचित माझा अस्वस्थ आहार. तुम्हाला माहीत आहे, अनियमित खाण्याच्या पद्धती सुसंगत नाहीत. घरी जाताना कधीतरी बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ. उदा. आणि माझी शारीरिक क्रिया, तुम्हाला माहीत आहे, ती असंगत होती. मी काही काळासाठी जिममध्ये चांगले जात असे आणि मग थांबावे लागे आणि मग ते अनियमित होई आणि मग पुन्हा पुढे आणि मागे आणि काहीही नसे. उदा. माझा रक्तातील कोलेस्ट्रॉल तो थोडासा जास्त होता आणि मला रक्तातील कोलेस्ट्रॉलबद्दल काहीच माहिती नव्हती, ते काय आहे किंवा तोपर्यंत. आणि उदा. जास्त वजन असणे, तुम्हाला माहीत आहे, ते माझ्यासाठी एक समस्या आहे आणि मला वाटते, तुम्हाला माहीत आहे. उदा. शारीरिक क्रिया आणि अस्वस्थ आहार यांच्यासह मिसळा. तर जास्त वजन असणे, जास्त वजन वाहून नेणे. होय, नक्कीच. मला ताणाची पातळी देखील होती. स्ट्रोकच्या आधी. जोखीम घटकांबद्दल माहिती असणे, मला माहीत नव्हते. मला स्ट्रोक म्हणजे काय किंवा स्ट्रोक कसा होतो याबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्या स्ट्रोक का झाला याचे जोखीम घटक म्हणजे, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला तुमच्या गोळ्या घ्याव्या लागतील, जे काही तुम्ही. विशेषतः जर तुम्हाला तुमचा मधुमेह, अनियमित हृदयाचे ठोके असतील, तर ते वॉरफरीन आहे. ते सर्वात महत्त्वाचे आहे की माझे हृदयाचे ठोके अनियमित आहेत आणि मला वॉरफरीन घ्यावे लागते आणि माझ्या उच्च रक्तदाबासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. आणि माझा मधुमेह, तुम्हाला माहीत आहे, आणि मी माझ्या प्रवासासाठी बेटांवर जाण्याच्या खूप उत्साहात होतो, मी ते विसरलो. आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणजे तुम्ही जिथे प्रवास कराल तिथे तुमच्या गोळ्या घेणे सुनिश्चित करा कारण हे माझ्यासोबत घडले. हेच आहे माझा अर्थ. ते करू शकत नाहीत, ते तुमच्या गोळ्यांशिवाय किती काळ चालू शकतात, पण एकदा तुम्ही माझ्यासारखे जास्त केले की 1 आठवडा गेला, ज्यामुळे मी आज जिवंत आहे कारण या गोळ्या,
त्या मला दररोज श्वास घेण्यास मदत करतात. तर हे देखील स्ट्रोक आणण्याचे कारण होते. माझा आहार, माझे वजन, तुम्हाला माहीत आहे. जेव्हा मला स्ट्रोक आला तेव्हा माझे वजन सुमारे 140 किलो होते आणि आता मी सुमारे 130 किंवा 129 आहे. तर हळूहळू आणि मी अजूनही कमी करत आहे. म्हणूनच तुम्ही मला इथे बोलताना पाहत आहात कारण मला इथे नसावे. पण हे दुसरे आहे की तुम्हाला काय खावे हे पाहावे लागेल आणि माझ्या मधुमेहासह मी साखर आणि ते सर्व बंद केले. तर आशा आहे की मी पुनर्प्राप्तीच्या योग्य मार्गावर आहे. माझ्या स्ट्रोकच्या आधी मी म्हणेन की मी फक्त कमी जोखीम पातळीवर होतो कारण मी व्यायाम केला आणि मी माझ्या आहाराकडे लक्ष दिले आणि मी माझ्या मायग्रेनसाठी नियमित उपचार घेत होतो. पण मी रुग्णालयात गेल्यानंतर मला कळले की माझा कोलेस्ट्रॉल जास्त आहे, त्यामुळे मला त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. माझ्या स्ट्रोकच्या आधीचे जोखीम घटक, मी एक जड धूम्रपान करणारा होतो. मी दिवसाला 60 सिगारेट ओढत होतो. मी कदाचित 13 किंवा 14 वर्षांचा असताना धूम्रपान केले होते. आणि ते माझ्यासोबत वाढले. आणि होय, मी दिवसाला 60 ओढत होतो आणि ते काही जास्त वाटत नव्हते. मी वर्गात धूम्रपान करत नव्हतो, पण बाहेर पडताच मी एक पेटवली. माझा कोलेस्ट्रॉल जास्त होता, माझे हृदय शस्त्रक्रिया झाली होती आणि शारीरिक क्रियाकलापांबद्दल बोलायचे तर मी काहीही केले असे मला वाटत नाही. मी कोणतीही क्रियाकलाप केली नाही. मी स्नूकर खेळायचो आणि अशा गोष्टी करायचो आणि त्यामुळे तेव्हाच्या माझ्या क्रियाकलापांची मर्यादा होती. शाळेसोबत माझे काही क्रियाकलाप होते, तिथे नेहमीच एक विशिष्ट प्रमाणात असते, पण त्याशिवाय काहीही क्रियाकलाप नव्हते.